दिंडोरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे। विद्यमान आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना एकीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी त्यांची निश्चित केली जात असतानाच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी देखील आता आव्हान उभं केलेलं आहे। धनराज महाले निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। आता सोबत आपले आहेत। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पुढे काय झालं? मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी चर्चाही झाली की आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे। परंतु काल अचानक राष्ट्रवादी गटाकडनं विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ साहेब यांना एबी फॉर्म दिल्यानंतर इथं संभ्रम त्या ठिकाणी नक्कीच मोठा झालेला आहे। परंतु खऱ्या अर्थाने आपण जर एका बाजूला बघितलं की त्यांचाच स्वतःचा मुलगा हा शरद पवार गटाकडे जाऊन आणि त्या ठिकाणी उमेदवारी मागतो, मी शरद पवार गटाचाच आहे, म्हणून हा संभ्रम कुठंतरी त्यांनी तो सुरू ठेवला आहे। आजही जरी एबी फॉर्म मिळाला असला तरी माझी ठाम भूमिका आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढणार आहे। मी येणाऱ्या 24 तारखेला गुरुवारी उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहे आणि जनतेमधून मला त्या ठिकाणी जनतेचा सपोर्ट आहे आणि जनता माझ्याबरोबर राहील आणि त्याच्यामुळे ही निवडणूक आम्ही करणार आहोत। पण याआधी तुमचं काही बोलणं झालं होतं का मुख्यमंत्री साहेबांशी म्हणा किंवा दोन्ही पक्षांमध्ये काही समन्वय असावा, तुम्हाला उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालं होतं? नक्कीच मला खात्री होती की ह्या ठिकाणी उमेदवारी मिळेल। मुख्यमंत्री साहेबांनीही त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक करायची आहे, परंतु कालच्या ह्या एबी फॉर्ममुळे मुद्दामून संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। मला खात्री आहे की याच्यामध्ये मार्ग सुद्धा त्या ठिकाणी निघेल। मार्ग कसा काढणार? मार्ग नक्कीच या ठिकाणी मी साहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहे। पण तुम्ही पक्षाकडून उमेदवारी लढणार का कसं लढणार? कारण आता एकदा एबी फॉर्म दिला महायुतीचे उमेदवार म्हणून नरहरी झिरवाळच पुढे येतील। निवडणुकीसाठी मला खात्री आहे की जरी एबी फॉर्म दिला असेल परंतु याच्यामध्येही काही बदल घडू शकतात, याची मला पूर्ण खात्री आहे। जर तसा बदल झाला नाही तर? तसा बदल जरी झाला नाही तरी मी आपल्याला सांगितलंय की मी जनतेचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे। इगतपुरीची जागा ही शिवसेनेची होती, ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेलेली आहे। त्या बदल्यात दिंडोरी जागा मिळावी अशी चर्चा मतदारसंघामध्ये होती। नक्कीच ही चर्चा होती की उमेदवारी इगतपुरी असेल किंवा दिंडोरी असेल याबाबत चर्चा सुरू होती आणि दोन्ही शिवसेना पक्ष त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी करत होतं। परंतु खोसकरांचा प्रवेश झाल्यानंतर असं वाटत होतं की इगतपुरीची जागा शिवसेनेची ही राष्ट्रवादीला जाईल आणि दिंडोरीची जागा ही शिवसेनेला मिळेल, परंतु तसं काही घडलेलं दिसत नाही। परंतु नक्कीच निवडणूक ही होणार आहे। पण मग आता तुम्ही परत काही चर्चा करणार आहात मुख्यमंत्री म्हणा किंवा अजित पवारांशी? हो, परवा ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणखीन एकदा मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेणार आहे। तुमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा देखील पर्याय आहे, तिकडे काही जाण्याची तयारी? नाही, तसं काही नाहीये। उमेदवारी ही एकनाथ शिंदे साहेबांच्याच आशीर्वादाने त्या ठिकाणी करणार आहे। हे आहेत धनराज महाले, ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। इगतपुरीची जागा ज्यावेळेस हिरामण खोसकर यांच्याकडे देण्यात आलेली होती त्यानंतर दिंडोरीची जागा ही शिवसेनेला मिळावी ही सर्व शिवसैनिकांची भावना होती, मागणी होती, मात्र तसं घडलं नाही। अजित पवार यांच्याकडनं थेट एबी फॉर्मच देण्यात आल्यामुळे मतदारसंघात आता गोंधळ निर्माण झालेला आहे। धनराज महाले हे निवडणुकीवर ठाम आहेत आणि 24 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यापैकी कोण माघार घेतं आणि कोण निवडणुकीला सामोरं जातं याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।